बातमी पुण्याची आहे। रुबी हॉल किडनी रॅकेट प्रकरण आणि या प्रकरणी रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण मंजुरीचा अहवाल समन्वयकांनी ससून रुग्णालयातून रुबी हॉलमध्ये 3 दिवस विलंबाने पाठवला असल्याचं कळतंय। दरम्यानच्या काळात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता वर्तवली जाते। गुन्ह्यात अटक झालेला आरोपी आणि प्रत्यारोपण समन्वयक यांची चौकशी एकत्रित केली जाणार आहे असं देखील आता कळतंय। डॉक्टर अजय तावरेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यानंतर या सगळ्या घडामोडींचा आता उलगडा होताना दिसतोय। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? प्रत्यारोपण समन्वयकांची आता समोरासमोर आणि आरोपीची सुद्धा समोरासमोर चौकशी होईल। नक्कीच या संपूर्ण रुबी हॉल किडनी प्रकरणामध्ये डॉक्टर अजय तावरे याला काल न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे, पण यामध्ये समन्वयकांनी 3 दिवस उशिराने अहवाल पाठवल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे आणि त्यामुळे ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक अजय तावरे यांची आता रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठीने सगळ्यात आधी रुबी हॉल किडनी प्रत्यारोपण प्रकरण आहे ते समोर आणलेलं होतं आणि यामध्येच तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरे यांचा सुद्धा सहभाग असल्याचं समोर आलेलं होतं। यामध्ये काही आर्थिक व्यवहार झाल्याची सुद्धा शक्यता पोलिसांना आहे आणि त्यामुळे पोलिसांना आता एकत्रित चौकशी आहे ती सुद्धा करायची आहे आणि त्यामुळे अशी माहिती काल न्यायालयामध्ये दिलेली आहे। त्यानंतर आता न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर पोलीस आता कशा पद्धतीने तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण वैद्यकीय अधीक्षक असताना डॉक्टर अजय तावरे यांनी बोगस कागदपत्र घेऊन किडनी प्रत्यारोपण केल्याचं समोर आलेलं आहे। एक नव्हे तर 10 प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। अगदी अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।